कमकुवत मान्सूनमुळे यंदा देशात दुष्काळाचं सावट। 15 जुलैपासून मान्सून मध्य आणि वायव्य भारतात सक्रिय होण्याचा अंदाज। मुंबईत संततधार, समुद्राला आलं उधाण। कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता, पण महाराष्ट्राचा अनेक भाग कोरडाच। तो जो ताकतवान लोग होते हैं उन पर लोग हमला करते हैं और इसलिए इसकी चिंता नहीं करनी चाहिए। राज ठाकरे काही दिवसापासून स्वप्न बघत होते, आता ते जागे झाले। त्यांना खरी परिस्थिती माहीत पडल्यानंतर मोदींवरच्या टीकेनंतर राज ठाकरेंवर भाजप नेत्यांचं टीकास्त्र, तर राज ठाकरे मोदींच्या स्वप्नामधून आता जागे झाले। राष्ट्रवादीनं मारला टोला। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या कोर कमिटीची पुण्यात महत्त्वाची बैठक। कोर कमिटीचे सदस्य स्थानिक नेत्यांशी साधणार संवाद। पुणे स्फोट हे पोलिसांसाठी आव्हान, पोलीस त्याला सडेतोड उत्तर देतील। गृहमंत्री आर पाटील यांचं वक्तव्य। बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन। साताऱ्यात आज बैलगाडी बचाव समितीचा संघर्ष मेळावा। सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत दिल्लीचा जगात दुसरा क्रमांक, तर मुंबई 6वी। संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केली यादी। फिफा वर्ल्ड कप मध्ये आज ब्राझील आणि हॉलंडमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी लढत। सेमीफायनल मधल्या मानहानीकारक पराभवानंतर ब्राझील विजयासाठी उत्सुक। आणि आज गुरुपौर्णिमा, गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी।